हाय सर्वांना, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. आता वाजलेत मैत्रिणींनो 9 वाजले आणि मस्तपैकी माझा स्वयंपाक चालू आहे बघा. म्हणलं आज जरा लवकरच आवराव स्वयंपाक, कारण ऊन होईल ना पुन्हा, उन्हाच्या खूप झळ्या लागायला. इकडं करायली मैत्रिणींनो मी बटाट्याची भाजी. बटाटे घेतले चिरून. आज मला ऑप्शनच नाही मैत्रिणींनो बटाट्याशिवाय, कारण गाडा आला नाही आज. आणि मला काही तिकडं आज आमची भांड्यावाली मावशी पण आली नव्हती आणि मला काही आज वेळच नाही आता बाहेर जायला. पोरं आणून देते आता उठल्यावर, अजून एक बी उठलं नाही. आता ह्याच्यात मैत्रिणींनो मी मसाला टाकते, हळद टाकते, काळा मसाला घरचा टाकायचा मैत्रिणींनो. थोडं कांदा भाजू द्यावं लागते. नाही भाजला ना मैत्रिणींनो त्याची टेस्ट वेगळीच लागते. अशी चांगला भाजून घ्यायचा. आता आपल्याला काळा मसाला घालायचा, किंवा मैत्रिणींनो तुम्ही आंबारी मसाला पण घालू शकता त्याच्यात. आंबारी मसाला किंवा कांदा लसूण मसाला खूप मला आणायचा आहे मैत्रिणींनो. कांदा लसूण मसाला लई दिवस झाले मी आणलंच नाही. इतका भारी असते ना मैत्रिणींनो ती मसाला भाजायला. अशा मसाल्याच्या भाजायला वांग, बटाटो, दोडका, फ्लावर तर मोकळा इतका छान होते ना त्याच्यात. कांदा लसूण मिठाचं कुठं जाते की एका जागेवर काहीच सापडत नाही. गेलं उशिरा जेवते. त्या दिवशीच मैत्रिणींनो हो का भरण्या घासल्या, सगळ्या चक्क घासल्या, दोन्ही बी भरण्या, आणि सुकविल्या चांगल्या. मग मध्ये मीठ भरलं, मीठ संपलं होतं. आणि चला आता घासा. जाईल मैत्रिणी मी थोड्या वेळाने भाजी आणायला. जरा घरचं आवरून जाते ना. कोणी येतही जाते. आताच मी आंघोळीला गेले, कोण आवाज देऊ लागले, आवाज देऊन गेलो. घरी सकाळी सकाळी माणूस लागते. लेकर उठले ना मग जायचं. कोण आलं गेलं काही समजत नाही. शेंगदाणे वाटते आता. मैत्रिणींनो भाजी झाली आपली. हे भाजी व्हायली, उकळी आली. आता त्याला ना शिजू देते आता कमी गॅसवर. बटाट्याच्या भाजीसोबत पुरी मैत्रिणींनो खूप छान होती. आमच्या इथे लेकरांना लय आवडते. संध्याकाळी करत असते मी, कधी केली तर दिवसात नाही. आमच्या इथं मैत्रिणींनो जास्त तेलकट कुणालाच आवडत नाही. जास्त तेलकट मला लागते, मला आणि माझ्या मोठ्या मुलाला. थोडं तरी तळल्याला खा वाटते, पण खात नाहीत आम्ही जास्त, कारण दोघांसाठी एकट्यासाठी नको वाटते तळायला. मी काय मैत्रिणींनो ह्याचं बनविलं नाही, मी बाहेरून आयतच आणणार आहे. माझी आई देणार आहे मला. ज्वारीच्या पापड्या तर माझी आईच देते मला. कुरवड्या, चिप्स करते मी दरवर्षी. चिप्स करणारी थोडी दरवर्षी माझी आईच देते मला पापड्या. गेल्या वर्षी तर इतक्या छान झाल्या त्यांच्या पापड्या. त्या वर्षी बी आई देणार आहे मला. आणि नाचणीच्या तर पापड्या आयत्या मिळतात कुठं पण. किराणा दुकानावर, कोणत्या बी किराणा दुकानावर मिळाल्यात नाचणीच्या.
मैत्रिणीनं पीठ टिमलंय आता किती सपसप पोळ्या टाकून वरणाला फोडणी टाकते. भाजीपाला आणावं लागेल मला. पीठ मैत्रिणीनं चांगलं असं भिजू द्यायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं रेस्टला. आणि त्या छान पोळ्या होत्यात ना. पुन्हा आणखीन एकदा चुरायचं चांगलं डबल. आता पीठ चुरायची सुद्धा मशीन आली मैत्रिणीनं, फूड प्रोसेसर म्हणते त्याला. त्याच्यामध्ये पीठ सुद्धा टिमल्या जाते 2च मिनिटात. आता ह्याला झाकून ठेवायचं 10-5 मिनिट. होत आली मैत्रिणी भाजी. पीठ टिमलंय आता पोळ्या टाकून घेते. रेस्टला ठेवते पीठ. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणी. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.